एवढे स्वामी सेवेकरी तुमच्या बरोबर, काय काळजी करायची नाही. मावशी, हा सगळा परिवार इथे स्वामी भक्त परिवार जमलाय, काय सांगाल, काय झालंय नेमकी? मी तिथं झाडत होते, ते आले तिघजण. तिघांनी कोण होतं तिघजण? त्याचे वडील, मुलगा आणि त्यांची बायको सुनील कवडे, त्यांचा मुलगा, मुलाचं नाव काय? यश कवडे आणि प्रीती कवडे. ते तिघजण आले होते. ते आले तर ते डायरेक्ट मारायला लागले तिघं पण. मुलगा त्यांचा तो कवडे, सुनील कवडे, आणि त्यांची बायको पण. आजीला धरलं, आजीला मारलं. यांनी लाथा घातल्या त्यांच्या छातीमध्ये, पोटामध्ये लाथा घातल्या, पायावर मारलं. कारण नाही सांगता येणार मला त्यांचं काय कारण. मामांसाठी इतर पडण्याचा प्रयत्न करतोय, पण प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येक जण इन्व्हॉल्व होऊ नको म्हणून फोन करतात. तुम्हाला कोणी फोन केला? बरेच जणांचे फोन आलेत मला, म्हणजे सकाळपासून कंटिन्यू फोन चालू आहे की इन्व्हॉल्व होऊ नको, तुझ्यावर हल्ला होईल, या गोष्टी होतील, हे म्हणजे मला धमक्या देण्याचा प्रयत्न करतायत. याच्यावर काय सांगाल तुम्ही, काय झालं पाहिजे? काय नाही, मामांसाठी जीव गेला तरी चालेल, कारण त्यांनीच आज मला, मी आज जे आहे स्वामींचं जे करतोय ते फक्त मामांमुळे मी आज इथे, माझा जीव गेला तरी चालेल, पण मामांसाठी माझं जे होईल ते होईल. एका गावच्या पोलीस पाटलिंबाईला हे पटतं का एक वयोवृद्ध आजीला, 80 वर्षाच्या आजीला रात्रीचे येऊन दारू पिणाऱ्या नवऱ्याला साथ देऊन मारहाण करणं हे योग्य आहे का? अशी गावची पाटली नसती का? त्या पोलीस पाटील आहेत का? हो. काय मागणी कराल तुम्ही, ग्रामस्थ काय मागणी कराल? राजीनामा तिने दिलाच पाहिजे, पदच घालवलं पाटलाचं पद हे गेलंच पाहिजे, कारवाई व्हायलाच पाहिजे, कारवाई पोलिसांनी केली पाहिजे. या ठिकाणी जर दुसरा माणूस जर असं गरीबाचं तर यांनी दखल घेतली नाही, आणि त्या ठिकाणी जर मोठा माणूस जर असतं तर यांनी पोलिसांनी रात्री दखल घेतली असती. हे असं जर आम्ही केलं असतं तर आम्हाला सोडलं. आतापर्यंत आम्ही इथं उभे तरी पोलीस काही दखल घेतली नाही. काही लोक कशासाठी आल्यात, का आल्यात? आज हे देवाच्या ठिकाणी मारहाण करतायत. आम्ही उपोषणला बसणार, आम्ही इथं उपोषणला बसणार. आम्ही पण मारहाण करतो, मग तुम्ही शांत बसणार का? तुम्ही पण आमच्यावर गुन्हा नोंदवला नाही पाहिजे ना. त्यांनी आजीला मारहाण करून ते जर अजून घरीच आम्ही पण जाऊन मारहाण करतो. इतकं मारलं, ज्या मामाला पायाला जखम झाली त्या जखमेवरती कुणी मारीन का? पायाच्या ऑपरेशनावरती मारलेलं आहे. असं कुठं मारणं असतं का? आणि बुट करतील जाड बुटांनी मारतोय तू. घालून आली होती, रोडची बुट घालून मारतोय. मारलं, पाठीत मारलं, पायावर जखम होती तिथं पण मारलं. पोलीस पाटलांनी हा राजीनामा दिलाच पाहिजे. पोलीस पाटील जर असं करत असेल तर आम्ही जायचं कोणाकडं? आमची तक्रार घेऊन आम्ही न्याय मागायला कोणाकडे जायचं? केंद्र झालं, आम्ही तिथेही येत होतो. बऱ्याचदा आमच्या कानावर यायचं की तो अरुण दादाला त्रास देतोय, पण तरी दादा म्हणायचे काही नाही, जाऊ द्या, काय बोलत नाही, जाऊ द्या, हे करतोय काय नाही. आम्ही दुर्लक्ष झालं आमचं. आज त्याची इतकी मजल गेलीच नसते तर आम्ही कधी लवकर डिसिजन घेतला असता त्या गोष्टीवर. आज ही आमची पण चूक आहे. ओझर सारखं एक अष्टविनायकापैकी एक असलेलं गाव, पण त्या गावामध्ये आज आमच्या अरुण दादाला एवढी मारहाण होते, ह्याच्यापेक्षा अजून शर्मेची बाब काय?